आपल्याकडून या संदर्भातले आंदोलनात संदर्भातले सगळे अपडेट घेत राहू। तुर्तास ही दृश्य जी आपण पाहतोय एनडीटीव्ही मराठीवरती ती मराठा समाजानं समृद्धी महामार्ग रोखलाय तिथली लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतोय। एकंदरीतच संपूर्ण राज्यभरात आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे सगळे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। समृद्धी महामार्ग सुद्धा अगदी मराठा समाजानं रोखून धरलेला आहे। हातामध्ये भगवे झेंडे पाहायला मिळत आहेत आणि अगदी रस्त्याला आडवे ते उभे झाले आहेत। मागे आपण पाहतोय वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, वाहनांना पुढे जाऊ देत नाहीये। आक्रमक पवित्रा मराठा समाजानं घेतलेला आहे, कारण की त्यांच्या अनेक दिवसांपासूनच्या प्रलंबित मागण्या आहेत, सरकारनं आश्वासनं दिलेली आहेत, मात्र ते आश्वासन अजून सुद्धा पूर्ण केलेले नाहीये आणि त्यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे। अंतरवाली सराटीत भर उन्हात ते बसलेले आहेत, मात्र सोबतच दुसरीकडे आपण पाहतोय समृद्धी महामार्गावर सुद्धा आंदोलक उतरले आहेत आणि त्यांनी सुद्धा महामार्ग रोखून धरलाय। म्हणजेच केवळ अंतरवाली सराटीतच नाही तर संपूर्ण राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या उपोषणाचे पडसाद पाहायला मिळू शकतात आणि उपोषणाला कशा पद्धतीने मराठा समाज पाठिंबा देतोय हे सुद्धा पाहायला मिळू शकतं। त्यातलंच पहिलं दृश्य सध्या आपण पाहतोय समृद्धी महामार्गावरचं। एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी खरं तर ऑगस्ट 2023 पासून उपोषणाची आंदोलनाची ही जी सगळी त्यांनी मालिका सुरू ठेवली ती आपण पाहतोय। वेळोवेळी त्यांच्याशी शिष्टमंडळानं येऊन बातचीत केली आणि त्यांना आश्वासन सरकारनं दिलं। अगदी मुंबईपर्यंत मनोज जरांगे पाटील गेले होते, मात्र त्यावेळी सुद्धा त्यांना आश्वासन देण्यात आलं आणि नंतर ते पुन्हा अंतरवाली सराटीत आले। मात्र अजून सुद्धा ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य होत नाहीयेत, त्या पूर्ण होत नाहीये आणि म्हणून मनोज जरांगेंना आजपासून पुन्हा एकदा उपोषण करावं लागतंय। त्यासाठी ते उपोषणाला बसलेत। मात्र यावेळेचं त्यांचं उपोषण का वेगळं आहे तर यावेळेचे उपोषण त्यांनी भर उन्हात ठेवलेलं आहे। जे दृश्य आपण सध्या पाहतोय, मराठवाडा हा सगळ्यात महाराष्ट्रातील तापलेला तापमान जास्त असलेला भाग म्हणून पाहिलं जातं। मराठवाडा आणि विदर्भ आणि अशात मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये सध्या भर उन्हात एक खाट टाकून एक बाज टाकून त्यावरती मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत आणि त्यांच्या त्याच मागण्या आहेत ज्यासाठी त्यांनी 5 ते 6 वेळा टप्प्याटप्प्यानं आंदोलन केलेलं आहे। मात्र भर उन्हात बसल्यामुळे आता जवळपास दुपारपर्यंत 42 डिग्री पर्यंत हे तापमान जाऊ शकतं आणि अशात त्यांना आता काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांच्या डॉक्टरांनी केलेलं आहे। पाणी काहीच म्हणत नाही, या म्हणत नाही। आता जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही इथून उठणार आहात। बसलोय मी त्यासाठी, बस आता ऊन लय पडलंय, पण ऊन पण वाढले, 35-36 अंश सेल्सिअस तापमान झालं। वाढून काय होत याच्यामध्ये जर काही दुर्घटना घडली मराठा बांधवांच्या याला पाटील समृद्धी महामार्ग बोलले सरकारला काय शेवटचं अल्टिमेटम काय तुमचं? अजूनही तुमची चर्चेची तयारी आहे? थोडं सरक ना, आता विचारावं लागेल। तयारी आहे। पाटील आंदोलक आक्रमक होत आहे, अनेक ठिकाणी रस्ता रोको सुरू झालाय, समृद्धी पण रोखलेला आहे, तुम्ही आव्हान काय करणार? सगळ्यांनी शांततेत राहा, कोणीही रस्ता रोको करू नका। अंतरवालीतले झालं तर भेटायला आणि परत वापस जा, कारण अंतरवालीतल्या संत बांधवांनी ते सगळे वापस जा, पण ते जातच नाहीयेत, मी तरी काय करू? तर समृद्धी महामार्ग रोखून धरलाय आणि त्या सगळ्या आंदोलकांना मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलंय की तुम्ही शांततेने हे आंदोलन करा आणि हवं तर अंतरवाली सराटीत या, मला भेटा, मात्र पुन्हा आपल्या घरी जा। इतकंच नाही तर त्यांनी आंदोलनस्थळी आता जे बसलेले आहेत त्यांना सुद्धा आवाहन केलं की ऊन भरपूर आहे तेव्हा तुम्ही घरी जावं। मात्र तरीही कार्यकर्ते, तरीही त्यांना पाठिंबा देणारे सगळे मराठा बांधव अजूनही जागेवरून हलत नाहीये आणि त्यांनी सुद्धा ह्या भर उन्हामध्ये ठिया दिलेला आहे, ज्याची दृश्य आपण सध्या पाहतोय। एकंदरीतच भर उन्हात हे आंदोलन सुरू असताना आपण पाहतोय की कुठलीच विशेष सुविधा त्यांनी यावेळी घेतलेली नाहीये, मंडप सुद्धा यावेळी नाहीये। अगदी शेतामध्ये एक बाज टाकून त्यावर ते बसले आणि यातूनच हे आंदोलन किती महत्वाचं आहे आणि किती आक्रमकपणे ते केलं जाणार आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। या उन्हात उपोषण करणं म्हणजे अगदी जीवावर बेतण्यासारखं आहे आणि त्यातच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत तशी नाही आहे, साथ देणार नाही असं खरं तर डॉक्टरांनी सांगितलंय, म्हणून त्यांनी कुठलंही उपोषण करू नये हे डॉक्टरांनी बजावलं। तरी सुद्धा मराठा समाजासाठी मी जीवाचं रान करायला तयार आहे आणि जीवाची पर्वा करणार नाही असा पवित्रा जो आहे आणि अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे आणि त्यानुसार आजच्या या उपोषणाला ते बसलेले आहेत। यावेळी सुद्धा वेळोवेळी आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा त्यांचं आंदोलन झालंय किंवा उपोषण त्यांनी केलेलं आहे त्यावेळी सुद्धा
त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत किंवा त्यांचं सांगणं सरकारपर्यंत जाईपर्यंत त्यांनी कधीही माघार घेतलेली नाहीये आणि तशीच भूमिका आज सुद्धा त्यांची दिसतेय. अनेक मागण्या आहे खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या, मात्र त्या मागण्या आहेत की ओबीसी मधून त्यांना मराठा समाजासाठी आरक्षण हवं आहे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आतापर्यंत जेवढे काही कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्या सगळ्यांना प्रमाणपत्राचं लवकरात लवकर वितरण व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे. हैदराबाद गॅझेट आणि इतर काही महत्त्वाच्या नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्यानुसार लवकरात लवकर प्रमाणपत्रांचं वितरण व्हावं आणि जे अधिकारी हे करत नाहीये त्यांच्यावरती कारवाई व्हावी असा एक त्यांनी आरोप केलाय की अधिकारी जे आहेत ते नोंदी सापडले तरी सुद्धा प्रमाणपत्र देत नाहीये. जाणून बुजून हे सर्व केलं जात आहे आणि म्हणून त्यांनी त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची सुद्धा मागणी आता सध्या केलेली आहे. 17 संस्थांचं गॅझेट लागू करण्यासाठी GR काढा ही देखील एक महत्त्वाची मागणी यावेळी त्यांची पाहायला मिळते आणि एकंदरीतच अनेक मागण्या आहेत मात्र सगळ्या मराठा समाजासाठीच्या आहे, मराठा आरक्षणासाठीच्या आहे आणि तोच मुद्दा ऑगस्ट 2023 पासून ते आजपर्यंत मनोज जरांगेंच्या या उपोषणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अनेक जिल्ह्यांमधून त्यांना पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय. केवळ जालना जिल्हाच नाही, मराठवाडाच नाही आणि नेहमी मनोज जरांगेंनी हे म्हटलेलं आहे की मराठवाड्याच्याच मराठा समाजासाठी माझं हे उपोषण किंवा आंदोलन नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठा बांधवांसाठी मी ही भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना कुठेच अडचण येऊ नये, त्यांच्यासोबत न्याय व्हावा यासाठी खरं तर मी आंदोलन करतोय असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्यानुसार त्यांना केवळ मराठवाड्यातूनच नाही तर राज्यभरातून पाठिंबा मिळताना आपण पाहिलेलं आहे. केवळ जालना जिल्हाच नाही तर आजूबाजूचे मराठवाड्याचे सगळेच जिल्हे त्यांच्या या उपोषणात सहभागी असतात, पाठिंबा दिला जातो. अर्थात पाठिंब्याचे स्वरूप वेगवेगळे असतात. त्यातलंच एक स्वरूप आपण पाहिलं की समृद्धी महामार्ग रोखून धरलाय, दृश्य आपण सध्या पाहतोय आणि आता त्यांच्याशी भेटण्यासाठी विखे पाटील रवाना झालेत. त्याची ताजी अपडेट आपण जाणून घेतोय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत आणि काही वेळामध्ये ते अंतरवाली सराटीत पोहोचतील आणि त्यांच्याशी बातचीत करतील. खरं तर काल सुद्धा वडीगोद्रीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आले होते आणि त्यांनी बातचीत केली होती मनोज जरांगेंसोबत, मात्र तरीही कुठलाच तोडगा निघालेला नव्हता आणि म्हणून आज 30 मे पासून आंदोलन करणार हे जे मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केलं होतं त्यावरती ते ठाम दिसत आहेत आणि त्यानुसार आज सकाळी 10 वाजताच ते या उपोषणाला या आंदोलनाला बसले आहेत आणि तेव्हाची ही दृश्य सुद्धा आपण सध्या लाईव्ह पणे पाहतोय. NDTV मराठीवरती सगळ्या प्रत्येक घडामोडीचे ताजे अपडेट सध्या तुम्ही पाहताय. 3 दृश्य, एक म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे ती दृश्य. दुसरं दृश्य आपण पाहतोय विखे पाटील जे आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी, मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी, सरकारकडून बातचीत करण्यासाठी रवाना झालेत आणि तिसरे दृश्य आपण पाहतोय मराठा समाजानं महामार्ग रोखलेला आहे. समृद्धी महामार्गावरची दृश्य आहे जिथे आता वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत आंदोलकांना बाजूला करण्यासाठी आणि पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत करण्यासाठी. आपल्या फ्रेममध्ये आले नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आज उपोषणाची घोषणा केलेली आहे. जरांगे पाटील सध्या खाट्यावर बसले, उपोषण सुरू केलेलं आहे. पाटील आता तुम्ही काय सांगणार की उपोषणाला सुरुवात केली, शिष्टमंडळ जालन्याकडून म्हणजे अंतरवालीकडे यायला निघालेलं आहे, कसं बघताय? आणि आताची ताजी अपडेट सध्या आपण जाणून घेतोय. मराठा समाजानं समृद्धी महामार्ग रोखला होता, आता त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आताची ताजी अपडेट आपण जाणून घेतोय. जी दृश्य आपण पाहतोय की समृद्धी महामार्गावरती मराठा समाजानं, मराठा आंदोलकांनी महामार्ग रोखला होता, त्या सगळ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठीची त्यांची ही सगळे प्रयत्न आपण पाहतोय. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठीच पोलिसांकडून हे पाऊल उचललं गेलेलं आहे. मराठा समाज आक्रमक झाला होता, हातामध्ये भगवे झेंडे घेऊन ते महामार्गावरती उतरले होते आणि त्यांनी महामार्ग रोखून धरला होता. संपूर्ण महामार्गावरती आडवे ते उभे झाले होते, घोषणाबाजी त्यांनी सुरू केलेली होती, आक्रमक पवित्रा घेतला होता आणि त्यानंतर पोलिसांना अखेर या आंदोलकांना ताब्यात घ्यावं लागलेलं आहे. यावरती प्रतिक्रिया देत आहेत, बोलतायत मनोज जरांगे पाटील. पाहूया.
आल्याची देखील माहिती येते. तर तुतास आपण जाऊयात मनोज जरांगे पाटील यांच्याकडे. मात्र आपले प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, आंदोलकांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी, सध्याची तिथली परिस्थिती काय? आपल्या प्रेक्षकांसाठी अगदी ताजे अपडेट्स. वैष्णवी, आपण बघू शकतो एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंतरवालीमध्ये सराटीमध्ये आंदोलन सुरू केलेलं असतानाच या ठिकाणी आता आपण बघू शकतो की जालन्यात मराठा समाज या ठिकाणी आक्रमक झालेला आहे आणि मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आता समृद्धी महामार्ग जो आहे जालन्यातून जाणारा त्या ठिकाणी जे नावा फाटा आहे या ठिकाणी आता रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आपण बघितलं तर या रस्ता रोकोमुळे समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि त्यामुळे अनेक वाहनधारकांना या ठिकाणी अडकून पडण्याची वेळ आलेली होती. त्यावेळेस समृद्धी महामार्ग पोलीस याचबरोबर जालना पोलिसांनी आता घटनास्थळी त्या ठिकाणी दाखल होत मराठा आंदोलकांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि आपण बघितलं तर हा रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर काही क्षणात या ठिकाणी आता विखे पाटलाचा ताफा सुद्धा आंतरवालीत दाखल होणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहे. काल ज्या चर्चा झाला त्यावर मनोज जरांगे पाटील यांना सरकारकडून काही पत्र सुद्धा देणार असल्याची माहिती समोर येत असतानाच एकीकडे आपण दुसरीकडे बघितलं तर जालन्यात आता मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होण्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी हा समृद्धी महामार्ग रोखलेला आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर जवळपास अर्धा तास या समृद्धी महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती. मात्र आता पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचे जे सहकारी आहे विशुंभर तिरोके यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आहे. कारण विशुंभर तिरोके हे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आंदोलक आहे आणि आपण जर बघितलं तर वाघमारेंच्या गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला होता त्या प्रकरणी सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. त्याच विशुंभर तिरोके यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याची माहिती समोर आता आलेली आहे आणि पोलिसांनी आता विशुंभर तिरोके यांना ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि समृद्धी महामार्ग हा सुरळीत करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याची माहिती समोर येते. वैष्णवी, धन्यवाद लक्ष्मण, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे. एकंदरीतच समृद्धी महामार्ग आता मोकळा केला गेलाय. पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यामध्ये जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी सुद्धा पाहायला मिळाले. विश्वंभर यांना देखील पोलिसांनी खरं तर ताब्यात घेतलेला आहे कारण की जालना जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जो जातो त्या ठिकाणी आंदोलक उतरले होते. त्यांनी रस्ता रोखून धरला होता त्यामुळे लांबच लांब रांगा या समृद्धीवरती लागल्या होत्या आणि त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना या आंदोलकांना ताब्यात घ्यावं लागलेलं आहे. पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत आलेलो आहे, उपोषण स्थळी आलेलो आहे. मनोज जरांगे पाटील यांचा हा विश्वास, त्यांचा हा निर्धार आपण पाहतोय. अजूनही ते आपल्या आंदोलनावरती, आपल्या उपोषणावरती ठामच आहेत. खरं तर अनेक महत्वाचे मुद्दे जे कालच्या बैठकीमध्ये होते ते म्हणजेच मंत्री विखे पाटील यांनी शिंदे समिती स्थापन झाल्यापासून जवळपास 50,000 नवीन नोंदी मिळाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आतापर्यंत 12,96,000 कुणबी दाखले वाटप करण्यात आले होते हे देखील त्यांनी सांगितलं आणि ज्यात मराठवाड्यातील 3,251 दाखल्यांचा समावेश आहे. पण तरी सुद्धा जरांगे पाटलांनी या आकडेवारीवरती आक्षेप घेतला होता आणि सरकारनं आधी दिलेल्या 57,41,000 नोंदींच्या रेकॉर्डचा दाखला दिला तो विसंगतीवरती त्यांनी बोट ठेवलं होतं. एकंदरीतच 58 लाख ज्या नोंदी आहे त्याच्या विसंगतीवरती त्यांनी बोट ठेवलं होतं आणि राज्यात 58 लाख नोंदी सापडल्या असताना कुणबी प्रमाणपत्र वाटप थांबवण्याचे तोंडी आदेश दिले तरी कुणी, असा सवाल सुद्धा जरांगेंनी उपस्थित केला होता. जे आश्वासन सरकारनं दिलं होतं ते पूर्ण का होत नाही असाच त्यांचा सवाल खरं तर होता. शिवाय गॅझेटचा सुद्धा एक पेच होता. जरांगे पाटील यांच्या सातारा आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीवरती बोलताना विखे पाटलांनी त्यांना सांगितलं होतं की हैदराबाद गॅझेटचं प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, त्यामुळे सातारा गॅझेट लागू करण्यात कायदेशीर आणि घटनात्मक अडचणी येत आहेत. तर ज्यावरती कायदेतज्ञांशी चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर आपण गॅझेट संदर्भात सांगू, बोलू, निर्णय घेऊ असं सुद्धा विखे पाटलांनी म्हटलं होतं. सरकारच्या फक्त सकारात्मक बोलण्यावरून आम्हाला विश्वास ठेवता येणार नाही असं त्यानंतर मनोज जरांगेंनी सांगितलं. प्रत्येक मागणीचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही, हे उपोषण मागे घेणार नाही आणि सरकारला आणखी वेळ सुद्धा आम्ही देणार नाही असं जरांगेंनी सांगितलं होतं. ही ठाम भूमिका काल त्यांनी घेतली होती म्हणून एक कुठलाही अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिला नाहीये. मात्र त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तर तोपर्यंत शनिवारी म्हणजेच आज
सकाळपासून 10 पासून त्यांनी हे उपोषण सुरू करण्याचं सांगितलं होतं आणि त्यानुसार त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे। हे अगदी कठोर स्वरूपाचं असं उपोषण आहे आणि आंदोलन सुरू झालं त्यानंतर सुद्धा चर्चेसाठी जर कोणी आले तरी त्यांचा आम्ही सन्मान करू असं देखील जरांगेंनी सांगितलं होतं। कारण की हा प्रश्न मराठा समाजाचा आहे, मराठा बांधवांसाठी आहे, त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी आहे असं जरांगेंनी आता सुद्धा काही वेळापूर्वीच बोललं। त्यामुळे सरकारकडून जर कोणी बोलण्यासाठी आलं, चर्चेसाठी आलं तर आपण त्यांचा सन्मान करू, बोलू असं देखील म्हणत सरकारसाठी आपली दारं जरांगेंनीही खुली ठेवलेली आहे। जरांगेंचा हा धीरगंभीर चेहराच सांगतोय आपल्याला की आजचं हे उपोषण खरं तर किती कडक आहे आणि किती महत्त्वाचं आहे। या उपोषणासाठी त्यांनी एकटं बसण्याचं खरं तर या ठिकाणी म्हटलेलं आहे। आतापर्यंत जे उपोषण झालं तोपर्यंत त्यांनी आवाहन केलं होतं मराठा समाजाला की तुम्ही मोठ्या संख्येनं या, मोठ्या संख्येनं सामील व्हा। मात्र हे उपोषण वेगळं आहे कारण की उन्हामध्ये रखरखत्या मराठवाड्याच्या तापत्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी आलेल्या सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना म्हटलं की तुम्ही घरी जा, मी एकटा पुरेसा आहे आणि मी बसणार आहे मराठा समाजासाठी। मात्र तरी सुद्धा पाठिंबा देत सगळे आंदोलक या ठिकाणी आपल्याला बसलेले पाहायला मिळतात। एक गोल रिंगण करून ते खरं तर या उन्हात बसलेले आहेत आणि केवळ एवढेच आंदोलक नाहीये तर अजून सुद्धा संपूर्ण जिल्ह्यांमधून महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आंदोलक येऊ शकता याची शक्यता नाकारता येत नाही। कारण की आजपर्यंत मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आपण पाहिलंय त्यामध्ये हेच चित्र दिसलंय की पहिल्या दिवशी जरी आंदोलन स्थळी कमी गर्दी असली तरी ज्या पद्धतीने दिवस वाढत जातात त्यानुसार अनेक उपोषणकर्ते, आंदोलक त्यांच्यासोबत येत असतात, त्यांना सामील होत असतात आणि हाच जनसागर आपण मुंबईला जाताना सुद्धा पाहिला होता। ही जी ड्रोन दृश्य आपण सध्या पाहतोय यातून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय त्या स्थळावरची परिस्थिती ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणा बसले आहेत। आंदोलनकर्त्यांनी, उपोषणकर्त्यांनी सगळ्यांनी खरं तर उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी गोल रिंगण केलेलं आहे आणि या रिंगणाच्या आतमध्ये एका खाटेवरती मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला सुद्धा आपण पाहतोय माध्यमांचे प्रतिनिधी आहेत कारण की त्यांची भूमिका जाणून घेणं गरजेचं आहे। नेमकं ते काय म्हणतायत हे जाणून घेणं गरजेचं आहे। आज आपण जर मनोज जरांगेंचा आवाज पाहिला तर तो नेहमीसारखा कडक आपल्याला ऐकू येत नाहीये, थोडासा तो दबकाच आहे कारण की त्यांची प्रकृती जी आहे ती त्या पद्धतीने नाहीये की ते उपोषण करू शकतील। तरी सुद्धा त्यांनी हा पवित्रा उचललाय आणि त्यामुळे आपली शक्ती वाचवण्यासाठी ते काहीसे कमी प्रमाणात आणि कमी आवाजातच बोलताना आपल्याला पाहायला मिळतायत। एकूण त्यांची जी सध्या शारीरिक परिस्थिती आहे ती उपोषणासाठी नाही असं त्यांच्या डॉक्टरांनीही सांगितलंय। मात्र समाजासाठी जीव सुद्धा द्यायला मी तयार आहे असं मनोज जरांगे पाटलांनी हे वारंवार सांगितलंय आणि त्याचनुसार आजच्याही उपोषणाला ते बसलेले आहेत। अंतरवाली सराटीतलं सध्याचं तापमान तुम्हाला सांगायचं तर 33 डिग्री सेल्सिअस हे आत्ताचं सध्याचं तापमान आहे। मात्र हवामानशास्त्र विभागानं आज दिलेल्या अंदाजानुसार हे तापमान दुपारपर्यंत 40 ते 42 डिग्री पर्यंत जाऊ शकतं आणि जर असं झालं तर ते खरं तर कुठल्याही माणसाच्या आरोग्यासाठी घातकच असतं आणि त्यात उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे हे बसलेले आहेत त्यामुळे त्यांना जास्त जीवाचा धोका आहे आणि हीच चिंता त्यांच्या खरं तर मराठा बांधवांना लागलेली आहे। म्हणून ते सुद्धा या आंदोलन स्थळावरून, उपोषण स्थळावरून हटण्यासाठी तयार नाही आहेत। आम्ही सुद्धा जरांगेंसाठी इथे बसू असं त्यांचं म्हणणं आहे आणि केवळ पुरुषच नाही तर महिला मंडळी सुद्धा या उपोषण स्थळी पाहायला मिळत आहेत आणि आपला भाऊ तिथे बसलेला आहे त्यांच्यासाठी आपण बसणार कारण की त्यांनी समाजासाठी भूमिका घेतली असं त्यांचं म्हणणं आहे। काही वेळापूर्वीच काही महिला भगिनींनी तिथे येऊन त्यांना औक्षण सुद्धा केलं आणि आज हे जे उपोषण ते सुरू करताय त्यासाठी आपला पाठिंबा इथे दाखवलेला आहे। तर खरं तर कुणबी प्रमाणपत्र मिळून सुद्धा अधिकारी हे वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करताय असा आरोप जरांगेंनी केलेला आहे आणि यावरती सरकारचे असं कोणतंच नकारात्मक आदेश नाहीये असं खरं तर विखे पाटलांनी कालच सांगितलं होतं। अडथळे जे कोणी अधिकारी आणतायत त्या सगळ्यांवरती विभागीय आयुक्तांना त्यांनी कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा काल दिलेत आणि त्यानुसार आता पुढे काय घडतंय ते पाहावं लागेल। तुर्तास हे एक्सक्लुसिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीवरती आपण उपोषण स्थळावरची पाहतोय।
राज्यातील जवळपास 668 पैकी 567 गुन्हे आतापर्यंत मागे घेण्यात आलेत. मात्र 91 जणांवरती, मराठा आंदोलकांवरती जे गुन्हे आहेत ते अजूनही तसेच आहेत आणि ते मागे घ्यावे अशी एक मागणी सुद्धा जरांगेंनी केलेली आहे आणि त्या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन विखे पाटलांनी दिलेलं आहे. मराठा समाजातील नागरिकांनी आणि आंदोलकांनी उन्हाचा त्रास लक्षात घेऊन मोठ्या संख्येनं उन्हात गर्दी करू नये असं स्पष्ट आवाहन त्यांनी काल सुद्धा केलं आणि आज सुद्धा जे आलेत त्यांना त्यांनी सांगितलंय. मात्र तरीही त्यांचा पाठिंबा पाहायला मिळतोय. आहे विश्वास सरकारवर की सरकार काय नक्की करेल? उपोषण आज संपेल असं वाटतं. काय काय मागणी आहे तुम्ही काय सांगणार? सांगितलं त्यांना आता पाठ झाले त्याच्याबरोबर सांगा 3 दिवस पाहण्यास येण्याचं सोंग सध्या ही दृश्य आपण पाहतोय, मनोज जरांगे पाटलांची ही दृश्य आपण पाहतोय आणि खरं तर हे बेमुदत उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे. नेहमी हा पवित्रा घेतल्यानंतर आपण पाहतोय थेट मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांच्या उपोषण स्थळी, आंदोलन स्थळी यावं लागलेलं आहे. म्हणून आता पाहावं लागणार आहे की यंदाचं हे उपोषण कशा पद्धतीचं असतंय, किती दिवस चालतंय, की सरकार लवकरात लवकर त्यांची मनधरणी करण्यासाठी यशस्वी होत आहे. अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आज मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाकडे आहे, यांच्या उपोषणाकडे आहे. खरं तर महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणाबाबत जी काही आश्वासनं दिली ती पूर्ण केली नाही असं थेट आरोपच जरांगेंनी केलेला आहे. आणि विशेषतः मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत विलंब होतोय आणि काही जणांकडून जाणीवपूर्वक तो केला जातोय असाही त्यांचा आरोप आहे. म्हणून त्यांच्या प्रमुख मागण्या आपण पाहिल्या पाहिजे. खरं तर त्यांची पहिली मागणी आहे ती म्हणजेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं पाहिजे. दुसरी मागणी आहे ती म्हणजे सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे. तिसरं म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि ज्या काही उपलब्ध सगळ्या नोंदी आहेत त्यांच्या आधारित प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि ज्या काही सापडलेल्या लाखो कुणबी नोंदी आहेत त्यानुसार लोकांना प्रमाणपत्र द्यावं. त्यात जर कुठले अधिकारी ढवळाढवळ करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी.